गेल्या 10 वर्षांपासून निघोज निमगाव येथील डॉक्टर सुजयदादा विखे प्रणीत भीमशक्ती चालक मालक रिक्षा संघटना 26 जानेवारी निमित्त रेल्वे स्टेशनवर साई भक्तांसाठी महाभोजन कार्यक्रमाचं आयोजन करत असते। गेल्या काही वर्षांपासून ही संघटना सामाजिक कामातही अग्रेसर आहे। या संघटनेनं साई भक्तांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू केली असून साई भक्तांना काही अडचण आल्यानंतर संघटना धावून जाते। हे विविध सर्व उपक्रम संस्थापक चांगदेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात। दरम्यान 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या महाभोजनाचा लाभ असंख्य साई भक्तांनी घेतला। यावेळी साई भक्तांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। ओम साईराम, सुजीत दादा, यहाँ पर अन्नदान कार्यक्रम बहुत अच्छी तरह है, बहुत पसंद आया। मैं हैदराबाद ही रहने वाला हूँ। यहाँ पर इन लोग जो कार्यक्रम करे मुझे देख के बहुत पसंद आया। मैं जाने वाला भी रुक के यहाँ पर अन्नदान स्वीकार करके गुजर रहा हूँ यहाँ से। मैं ये 10 साल से प्रोग्राम रखते हैं और साई भक्तों भी मदद करते हैं, इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? ये तो बहुत अच्छा है, मुझे बहुत पसंद आया और मैं कभी भी हर साल इधर आता हूँ। 25 जनवरी को 26 तारीख को जाता हूँ मैं यहाँ से। अगले साल भी आऊँगा, यहाँ खा के जाऊँगा मैं। ओके। हम शिरडी को हर साल आते हैं, यहाँ अन्नदान अच्छा मालूम होता हम लोगों को। हर साल आते अन्नदान का कैसा भी थोड़ा तो प्रसाद खा के जाते इधर। हम लोगों को श्री बाबा से बहुत ये है, हमारे को हर काम पूरा करते साईं बाबा। हमारा जो भी समझते हम पूरा काम होता हमारा। ये अन्नदान कार्यक्रम बहुत अच्छा कर रहे सब जने, अच्छा मालूम है। ट्रस्ट वाले जो भी है मदद करने को तो है इधर। बोलो रिक्शा यूनियन का नाम लो। रिक्शा यूनियन वाले, हाँ बहुत अच्छा। हाँ रिक्शा यूनियन वाले बहुत अच्छा ये करते, मदद को ये सबको अच्छा ये करते, सेवा करने में। चलो ये आईएसएस को ये साई भक्तों का ये कर रहे अन्नदान बहुत अच्छा मालूम हो रहा हमारा। जी, मैं लकी लालवानी रायपुर छत्तीसगढ़ से हूँ। आज मैं शिरडी साईं बाबा के दर्शन के लिए आया था और वहाँ पे प्रसाद नसीब नहीं हुआ, इस बहाने यहाँ पे प्रसाद नसीब हो गया। और यहाँ पे मुझे रेलवे स्टेशन से भाई ये सब देख के, यानी साईं बाबा जी का प्रसाद देख के, और 26 जनवरी के कार्यक्रम में जो इन्होंने, इनकी जो संस्था है वो बहुत अच्छा काम करने जा रही है। और सुजय दादाजी की तरफ से जो एम्बुलेंस अगर ये जिससे मैं आया हूँ, मुझे पता चला है कि यहाँ पे हर एक यानी उपलब्ध करवाई जाती है भक्तों को लेके। यहाँ जो यहाँ पे क्षेत्र में जिनको तकलीफ जाती है उनके लिए बहुत अच्छी चीज़ है और बहुत अच्छी संस्था है इनकी। उनके लिए मैं धन्यवाद करना चाहूँगा पहले तो प्रसाद के लिए भी। ओके, धन्यवाद जी, धन्यवाद जी। यावेळी संस्थापक चांगदेव जगताप, संघटनेचे अध्यक्ष आकाश जगताप, उपाध्यक्ष दीपक माळी, संघटक लुकास जगताप, खजिनदार राकेश जगताप आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी शिर्डी रेल्वे स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली। तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। भीमशक्ती रिक्षा चालक मालक संघटना ही रेल्वे स्टेशन स्थापन झाल्यापासून म्हणजेच मागील 10 वर्षापासून कार्यरत असून सदर संघटनेचे अतिशय स्तुत्य असे उपक्रम त्या ठिकाणी चालू असतात। त्यामध्ये सदर संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट वगैरे या दिवशी आणि इतर महत्त्वाच्या सणाच्या दिवशी येणाऱ्या साई भक्तांसाठी मोफत अन्नदान केले जाते। त्याचप्रमाणे नमूद रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व कार्यकर्ते तसेच त्यांचे व्यवस्थापक श्री चांगदेव जगताप हे नेहमी रेल्वे प्रशासन, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन, शिर्डी पोलीस ठाणे यांना वेळोवेळी चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात। त्याचप्रमाणे त्यांची त्या ठिकाणी मोफत अशी ॲम्ब्युलन्स सेवा आहे जी शिर्डी परिसरातील रुग्णांसाठी अतिशय वरदान ठरते आणि त्याचा शिर्डी पोलीस स्टेशनसाठी चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी असं सांगू इच्छितो की जे पण रिक्षा चालक आहेत, जे शिर्डी शहरामध्ये आणि परिसरामध्ये रिक्षा व्यवसाय करून त्यांचे उपयोग करतात, त्यांनी सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे। त्याचप्रमाणे रिक्षा ॲपे ह्या प्रकारचे सर्व कागदपत्रे योग्य रीतीने अपडेट ठेवावे। त्यामध्ये जास्त करून इन्शुरन्स जे आहे ते वेळच्या वेळी भरला जावा, कारण जेणेकरून त्याचा फायदा त्या रिक्षा चालकास, मालकास आणि इतर जर काही अपघात झाला तर त्या प्रवाशाचा आणि इतर व्यक्तींना होऊ शकतो। सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बाळासाहेब जाधव, प्रकाश थोरात, भारत जगताप, किरण बर्डे, बंडू बढांगे, संतोष राजपूत, प्रकाश जगताप, महेश निकम, संजय रायभाने, विकी अनबोले, शिवाजी पाठोरे, ओमकार शिंदे, दिनेश गायकवाड, विक्रम जगताप, सुनील सोनवणे, विकास सोनवणे, सुनील गाडेकर, सागर त्रिभुवन, दिलीप कातोरे, आबासाहेब जगताप, उत्तम जगताप, दिलीप आरणे, पुंजा भालेराव, विकी जाधव, सोमेश जगताप, विजय पवार, भाऊसाहेब सातदिवे उपस्थित होते। यावेळी संघटनेच्या वतीनं संस्थापक चांगदेव जगताप यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। साईनगर रेल्वे स्टेशन चालू झाल्यापासून आम्ही 26 जानेवारी निमित्तात सुजित दादा विखे पाटील मित्र मंडळ प्रणीत भीमशक्ती ॲपे चालक मालक संघटना ही साईनगर रेल्वे स्टेशनला आमची उद्घाटन झाल्यापासून आहे
तर आम्ही दर 26 जानेवारीला इथं साई भक्तांकरतांनी साई रिक्षावाल्या युनियनचे पैसे जमा करायला असतात, त्या खर्च आम्ही साई भक्तांकरता जेवणाच्या ह्याच्यात करतो असतो. आणि तसंच आम्हाला रेल्वे पोलीस स्टेशनवाल्यांचं चांगलं सहकार्य, शिर्डी पोलीस स्टेशन PI साहेब आहे यांचं सहकार्य, तसंच आमचं मार्गदर्शन दादा सुजितदादा विखे पाटील मित्रमंडळ यांचं हमेशा आम्हाला एकदम मार्गदर्शन एकदम चांगलं असतं. कोणत्या गोष्टीत काही अडचण आली तर सुजितदादा आमच्यासाठी काम करीत असतात रिक्षा युनियन करताना. कधी आमच्या रिक्षा युनियनवाल्यांचा कधी ॲक्शन झाला तर जे पैसे जमा करायला आम्ही रिक्षा युनियनवाल्यांना ती मदत करीत असतो. ॲक्शनमध्ये कोणी मेला बेला कोणी काही झालं त्याच्याकरता ती रिक्षा युनियन आमची मदत करीत असते. तशीच आमची ॲम्ब्युलन्स सेवा आहे, साई भक्तांकरताना फ्री सेवा आहे, कोणाकोणच काही घेतलं जात नाही, फक्त त्याच्याकडून पेट्रोलचा खर्च घेतला जातो. ती रिक्षा युनियनतर्फे ॲम्ब्युलन्स आहे आमची, ती सेवा आम्ही फ्री देत असतो साई भक्तांकरताना. कुणी बी गरिबांकरता कुठे बी काही झालं तर ती ॲम्ब्युलन्सची सेवा आम्ही फ्री देत असतो. डॉक्टर सुजितदादा विखे पाटील प्रणित भीमशक्ती चालक मालक रिक्षा संघटना अध्यक्ष आकाश जगताप. आम्ही दर कम से कम 10 वर्षापासून जेव्हापासून स्टेशन चालू झालं तेव्हापासून इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवतो. साई भक्तांसाठी रिक्षावाल्यांकडून पैसे वगैरे जमा करून सगळे जे सभासद लोक आहे ते सगळे मिळून एकजुटीने येऊन पैसे जमा करून आम्ही सगळ्यांना जेवण सांगतो. तर त्याच्यामध्ये आमची सेवा अशी की ॲम्ब्युलन्स सेवा आहे आमची, व कधी रिक्षावाले रक्तदान करतात. त्याच्यानंतर RPF जे लोक चोर धरतात, RPF लोक चोर धरतात त्यांना देखील मदत करतो आम्ही. की कशावर का चोर सांगणारे दुसरे नवीन व्यक्ती कोणी आम्हाला असं चुकीचं आढळलं काही तर आम्ही त्यांना सांगतो. कमीत 5,000 लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात दरवर्षी. रेल्वे प्रशासन तसेच स्थानिक गावातले सर्व सरपंच यांचं मोठं योगदान असतं, आम्हाला येऊन सहकार्य करीत असतात. त्याचप्रमाणे साईबाबा संस्थान शिर्डी यांचं पण आम्हाला सहकार्य आहे. शिर्डी पोलीस स्टेशन डेप्युटी साहेब माननीय वाकचौरे साहेब यांनी पण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी.